राज्यभरातून अल्पवयीन मुली, तरुणी आणि विवाहित महिला सुद्धा घर सोडून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांच्या नोंदणीतून समोर आले। माणगाव तालुक्यात देखील तरुणी व विवाहित महिलांच्या मिसिंगच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे। 13 जानेवारी 2025 रोजी माणगाव तालुक्यातील हरवंडी कोंड येथील तरुणी नवनीता कदम ही कामावर जाते सांगून घराबाहेर गेली, ती अजून घरी परतलीच नाहीये। ही घटना ताजी असतानाच माणगाव मधून पुन्हा एक विवाहिता मिसिंग झाल्याची घटना घडली आहे। दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी एक विवाहिता मिसिंग झाल्याची घटना घडली असून याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची माहिती अशी की मिसिंग व्यक्ती दिनेशा दिनेश खिडबिडे, वय वर्ष 35, राहणार पेन, तडे, तालुका माणगाव, ही साड्यांना फॉल बिडिंग करण्यासाठी जाते असे सांगून घरात निघून गेली। ती अद्यापपर्यंत परतलीच नाहीये। आजूबाजूच्या परिसरात, शेजारील गावात व नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला असता अद्यापपर्यंत मिळून आली नाही। सदर मिसिंग व्यक्तीचे नाव दिनेशा दिनेश खिडबिडे असून चेहरा गोल, उंची सुमारे 5 फूट, रंग गोरा, केस काळे व लांब, अंगाने मध्यम, अंगात नेमून हिरव्या रंगाची साडी, पायात काळ्या सॅन्डल, गळ्यात काळे मणी, गंठण अशा वर्णनाची असून निदर्शनास आल्यास माणगाव पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन माणगाव पोलिसांनी केले। याबाबत पती दिनेश खिडबिडे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निवृत्ती बोराडे यांच्यासह पोलीस रावसाहेब कोळेकर करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।